असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। कारण असे निर्णय घेतल्यामुळे जातनिहाय जनगणनेतील आकडेवारीमुळे कल्याणकारी लोकाभिमुख योजनांचा त्या समाजाला फायदा होईल, त्या अधिक प्रभावीपणे आपण राबवू शकतो। समाजातील आर्थिक व सामाजिक विषमता दूर होईल आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील सामाजिक आणि समतेचा जी काही संकल्पना होती ती प्रत्यक्षात येईल। आणि त्यांनी जे संविधान लिहिलं, घटना लिहिली, त्यामध्ये सर्वसामान्य माणूस शेवटचा घटक त्याच्यापर्यंत न्याय पोहोचला पाहिजे। या निर्णयामुळे हा शेवटच्या घटकापर्यंत न्याय पोहोचेल। मगाशी म्हटल्याप्रमाणे स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच हा जातनिहाय जनगणनेचा निर्णय घेतला आहे। त्यामुळे मी मगाशी म्हटलं की हा ऐतिहासिक निर्णय आहे। असे कठोर आणि धाडसी लोकाभिमुख जनतेच्या हिताचे देशाच्या हिताचे निर्णय घेण्याला धाडस लागतं आणि या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी त्यांच्या कृतीतून वारंवार दाखवून दिलेलं आहे। मग ते नारी शक्ती वंदन जे आहे, म्हणजे आपल्या लोकसभा आणि विधानसभेमध्ये आरक्षण देण्याचा निर्णय असेल, 370 कलम हटवण्याचा निर्णय असेल, वक्फ बोर्डाचा निर्णय असेल, असे ऐतिहासिक निर्णय, धाडसी निर्णय प्रधानमंत्री मोदीजींनी घेतले। मी मगाशी म्हटलं की हा ऐतिहासिक निर्णय आहे। उद्या 1 मे आहे, महाराष्ट्र दिन आहे आणि महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला सामाजिक न्यायाची ही भेट आपल्या महाराष्ट्राला तर मिळाली आहे, पण संपूर्ण देशाला मिळाली आहे।